या क्षणाची राजकीय वर्तुळातली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी येत आहे। अखेर भाजप शिंदे गटाला धक्का बसलाच। होय, ज्या व्यक्तीला काही दिवसापूर्वी नादान समजलं जात होतं, ज्या व्यक्तीला काही दिवसापूर्वी किरकोळ मानलं जात होतं, ज्या व्यक्तीबद्दल बोललं जात होतं की हा काहीच करू शकत नाही, याच्याकडे राजकीय भविष्य नाही, याला राजकारण समजत नाही, त्याच व्यक्तीने आता भाजपला घाम फोडला। ज्याप्रमाणे सोनं अग्नीमध्ये तपून तयार होतं, तसंच हिरासुद्धा घासून घासून त्याला चमक आणि स्वतःची शुद्धता तयार करतं। त्याप्रमाणे आता राहुल गांधींनी स्वतःला तयार केलेले आहेत। राजकारणाचे सगळे डावपेच राहुल गांधींनी आता शिकून घेतलेले आहेत। मोदी सरकारला कशाप्रकारे नमवायचं, तसंच आता तरुण वर्गाला कशाप्रकारे आपल्याकडे वळवायचं आणि या देशाचे भावी पंतप्रधान व्हायचं, याचे सगळे सर्व गुणसंपन्न असलेले राहुल गांधी आज पुण्यामध्ये तरुणांसोबत संवाद साधणार। आणि राहुल गांधी म्हणल्यावर विरोधकांना, सत्ताधारी पक्षांना आता घाम फुटतो, कारण की राहुल गांधी आता परिपक्व झालेले आहेत, राजकारण बारकाईने जाणतात। नेमकं यावेळी राहुल गांधी आता कोणते मुद्दे मांडणार, भाजपचा कसं सगळं भांडं फोडणार, ज्याप्रमाणे राज्यांमध्ये देशांमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, गोरगरीब जनतेचे प्रश्न आहेत, ते सगळे प्रश्न कशाप्रकारे आता हे मांडणार। नुसताच मांडणार नाही तर जनतेला दाखवून देणार की कशाप्रकारे विकास होत नाही, अजूनही सर्वसामान्य जनता, शेतकऱ्यांची कामे होत नाही, गोरगरिबाला न्याय दिला जात नाही। तसंच राहुल गांधींनी अशी काही पडद्यामागील गुप्त बातमी सांगितली की जी काही दिवसांमध्ये मोठा भूकंप घेऊन बाहेर पडणार। मोदी सरकारला थोड्याच दिवसांमध्ये मोठा दणका बसत आहे। हे सरकार सुद्धा जाऊ शकतं आणि राहुल गांधी या देशाचे पंतप्रधान होणार। नेमकं केंद्रामध्ये पडद्यामागे काय शिजत आहे, काय डावपेच राहुल गांधी आखीत आहे। ज्याप्रमाणे संजय राऊत म्हणाले की 17 तारखेनंतर देशाचे पंतप्रधान बदलणार, नेमकं सत्य काय आहेत, कशाप्रकारे सगळे गेम फिरणार आणि राहुल गांधी कशाप्रकारे या देशाचे भावी पंतप्रधान होत आहे, हे नुसतं हवेत बोलले जात नाही, तर प्रत्यक्षामध्ये पाठीमागे काय होत आहे ते सगळं आपण तुम्हाला लगेच दाखवत आहे। हे सगळं बघितल्यानंतर तुम्ही सुद्धा म्हणणार की असं होऊ शकतं का, आणि 100% तसं होणार। ज्याप्रमाणे 20 तारखेला जंतर मंतर विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला, त्याचा परिणाम या संपूर्ण सत्ता समीकरणावर होत आहे। जनतेमध्ये आता तीव्र नाराजी असून वातावरण फिरलेलं आहे आणि भाजपला सगळ्यात मोठा दणका बसत आहे। नेमकं यावेळी आता राहुल गांधी कशी बाजी मारणार ते सगळं आपण तुम्हाला लगेच सांगत आहे। फक्त तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा, अजिबात कुठे अर्धवट व्हिडिओ सोडायचा नाही। आणि या मोठ्या बातमीसाठी आत्ताच व्हिडिओला एक लाईक करा, लगेच एक लाईक झालाच पाहिजे। या क्षणाची राजकीय वर्तुळातली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी येत आहे। अखेर भाजप शिंदे गटाला दरम्यान राहुल गांधी यांचा आज पुणे दौरा आहे आणि पुण्यात ते विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत। जवळपास 25,000 विद्यार्थ्यांशी ते संवाद साधतील। पुण्यामध्ये कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू करण्यात आली असून पुणे शहरामध्ये स्वागताचे बॅनर्सही लावण्यात। पुण्यामध्ये शास्त्री रोडच्या विविध भागामध्ये राहुल गांधींचा हिंदुस्थानचे भावी पंतप्रधान असा उल्लेख असलेले बॅनर्स झळकलेत। या संदर्भात अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्यासोबत थेट पुण्यातनं जोडले गेलेले। अक्षय, आज पुण्यामध्ये छात्रों की गूंज हा कार्यक्रम होणार आहे राहुल गांधी यांचा, त्यानिमित्तानं ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे, स्वागताचे बॅनर्स लागलेले आहेत। या संदर्भातली अधिक अपडेट। निश्चित आपण बघू शकतो की संपूर्ण पुणे शहरात राहुल गांधींच्या छात्रों की गूंजचे कार्यक्रमाचे पोस्टर जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत। मी सध्या मुख्य स्टेजवर आहे, ज्या ठिकाणी राहुल गांधी तमाम महिलांशी संवाद साधणार आहेत। हा तोच मुख्य स्टेज आहे जिथे आपण बघतोय की तयारी जी आहे ती आता जवळपास पूर्ण झालेली आहे। सुरक्षेच्या कारणास्तव मोठा डी जो आहे तो देखील या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। पण तत्पूर्वी आपण जर स्टेज बघितला तर अतिशय सुंदर असा स्टेज आहे, कारण अतिशय भल्या मोठ्या लाइटिंग्स आहेत। त्याच्या पाठीमागे आपण जर बघितलं तर राहुल गांधींच्या मुख्य कार्यक्रमाच्या पूर्वी तरुणांसाठी एक आकर्षण म्हणून एक पॉप सिंगिंगचा बँड जो आहे तो देखील इथे परफॉर्मन्स करणार आहे, त्यामुळे त्यांची तयारी जी आहे ती देखील पूर्ण झालेली आहे। राहुल गांधी बरोबर संध्याकाळी 6 वाजता या मंचावर येतील आणि तमाम महिला ज्या आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहेत, त्यामुळे राहुल गांधींच्या भाषणाकडे लक्ष लागलंच आहे। पण तत्पूर्वी आपण हा सगळा परिसर जर बघितला तर अतिशय भव्य असा हा मंच आहे, पण ज्या ठिकाणी खरं तर सगळी तरुण पिढी जी आहे, तरुण महिला ज्या आहेत त्या या ठिकाणी उभ्या राहणार आहेत, तर ही सगळी जागा जी आहे ती सगळी व्यापून जाणार आहे। पण दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर प्रमुख मान्यवर आणि माध्यम प्रतिनिधींसाठी खुर्च्यांची बसण्याची सोय जी आहे ती देखील केलेली आहे। राहुल गांधींची झलक प्रत्येकाला बघता यावी याच्यासाठी 2 मोठ्या स्क्रीन ज्या आहेत त्या देखील या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत। आणि एकंदरीत संध्याकाळी राहुल गांधी देशाला काय संबोधतात,
त्या ठिकाणी महिलांचे प्रश्न जे आहेत त्यांच्याशी विचारपूस करून त्याबद्दल काय नेमकं भाष्य करतात हे पाहणं पाहणं तेवढं महत्त्वाचं ठरेल. धन्यवाद अक्षय. या संदर्भातले अधिक अपडेट आपल्याकडनं वेळोवेळी घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. कह देना चाहता हूं, अगर महाराष्ट्र का अपमान करोगे छोड़ूंगा नहीं. कालचं त्या ह्यांचं मुख्यमंत्र्यांचं फडणवीसांचं भाषण विधानसभेमधलं ते काय ते कुठला मिसिंग लिंक वरती म्हणे ते काय कोसळला, खांब कोसळला आणि पाणी सगळीकडनं येतंय, त्याचं म्हणे राजकारण करू नका. अरे वा, त्याच्यावर बोललं की राजकारण. मग इतकी वर्ष आपण काय करत होतात? दुसऱ्यांच्या सरकार जेव्हा होती दुसऱ्यांची, त्यावेळेला तुम्ही काय करत होतात? त्यावेळेला जी आंदोलनं झाली ते राजकारण नव्हतं. स्वतःच्या अंगाशी आल्यावरती ते राजकारण, विरोधकांचं राजकारण, असं कसं होईल? आणि काय म्हणतायत म्हणे, एक वेळ मला बोला पण महाराष्ट्राचा अपमान मी सहन करणार नाही. वा रे वा. लोक त्या मिसिंग लिंक बद्दलच बोलतायत, महाराष्ट्राचा कुठे अपमान करतायत? पण ते काय सगळं घेऊन जायचं म्हणजे ते वरपासून खालपर्यंत आता काय सवय लागली आहे? केंद्र सरकारच्या कुठच्या गोष्टींबद्दल बोललं की तुम्ही देशविरोधी. आता केंद्र सरकारची कामं आहेत ती, त्याच्यात देशाचा काय संबंध? आता मिसिंग लिंक बद्दल बोललं तर ह्याच्यात महाराष्ट्राचा अपमान कुठे आला? लोकांनी प्रश्नही नाही विचारायचे काय झालंय ते. इतके दिवस जे मोबाईल फोनवरनं विरोधकांना जे करत होते ना, शिव्या घाल, वाटेल ते बोल, हे जे सगळे त्यांच्या ठेवलेल्या टीम्स आहेत ना, हे जे सगळं सुरू होतं ना ते आता अंगलट आलंय. आता ह्यांच्या दामदुपटीने ह्यांच्या अंगावरती येतंय आणि त्याच्यामुळे लागले आता त्रास व्हायला लागला त्याचा. आपणच सुरू केल्यात त्या गोष्टी. गेल्या 10-12 वर्षातच या सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणावरती सुरू झाल्या. विरोधकांना वाटेल ते बोलणं, विरोधकांना शिव्या घालणं, वाईट साईट लिहिणं, सगळ्या गोष्टी ज्या सुरू झाल्या हे तुम्ही बसवलेल्या टीमकडनंच सुरू झाल्या. आता तुमच्या अंगावरती येतंय ते सगळं आणि तुमच्या अंगावरती येतंय म्हणून लगेच महाराष्ट्राचा अपमान. ह्याच्यात कसला आला महाराष्ट्राचा अपमान? मला दुसरं कळलं नाही. मला मुख्यमंत्र्यांचं विधानसभेतलं भाषण